In today's lecture, we have to study the next unit, correlation. First, definition of correlation. Correlation is the study of relationship between two or more variables. कोरिलेशन म्हणजे काय? तुम्हाला दोन व्हेरिएबल, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेरिएबल दिलेले असतील, त्यांचा काय करायचं तुम्हाला स्टडी करायचा आहे. पण कोरिलेशन ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय दिलं असेल, सपोज व्हेरिएबल एक्स दिलेला आहे, आणखी काय दिलंय व्हेरिएबल वाय दिलेला आहे, तर त्या एक्स आणि वाय मधले जे रिलेशन असेल त्याला काय म्हणणार आहे आपण? कोरिलेशन. कोरिलेशन इज डिफाइंड ॲज द डिग्री ऑफ असोसिएशन बिटवीन टू रिलेटेड व्हेरिएबल. कोरिलेशन कसा डिफाईन करायचे? तर डिग्रीज ऑफ फ्रीडम दिलेले असतील, त्याच्यासोबत ते दोन व्हेरिएबल आहे ते काय असणार आहेत? ते रिलेटेड असणार आहेत. द कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स इन डिनोटेड बाय आर. म्हणजे कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन हा कशाने डिनोट करायचे? तर स्मॉल आर ने डिनोट करायचे. कोरिलेशन इज अन एनालिसिस ऑफ द कोव्हेरियन्स बिटवीन टू व्हेरिएबल्स. कोव्हेरियन्स हा कसा एनालिसिस करायचे? तर कोव्हेरियन्स बिटवीन टू व्हेरिएबल्स, व्हेरिएशन बिटवीन टू व्हेरिएबल्स म्हणजे कोव्हेरियन्स घ्यायचा त्यांचा, कोव्हेरियन्स इंटू ब्रॅकेट एक्स आणि वाय, म्हणजे दोन व्हेरिएबल्स काय करायचे तुम्हाला? कोव्हेरियन्स. त्या कोव्हेरियन्स वरून तुम्हाला कशाचा एनालिसिस होणार आहे? तर कोरिलेशन. कोरिलेशनची डेफिनेशन काय सांगते? इट इज द स्टडी ऑफ रिलेशन बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स. म्हणजे दोन व्हेरिएबल्सचा काय करायचं तुम्हाला? दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेरिएबल्सचा स्टडी करायचा आहे, त्याला म्हणणारे आपण कोरिलेशन. नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ कोरिलेशन. फर्स्ट, कोरिलेशन कोएफिशियंट रेंजेस बिटवीन -1 to +1. म्हणजे कोरिलेशन कोएफिशियंट लाईज कुठून कुठपर्यंत होतोय? तर -1 to +1 पर्यंत. दॅट इज -1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू x इज लेस दॅन ऑर इक्वल टू +1. म्हणजे -1 to +1 मध्ये काय असणार? त्याच्या व्हॅल्यूज असणार आहेत. नेक्स्ट काय? r ऑफ xy इज इक्वल टू r ऑफ yx. r हे कशाचं नोटेशन आहे? तर कोरिलेशनचं आहे. आणि r ऑफ xy म्हणजे दोन व्हेरिएबल्सचं काय आहे? ते रिलेशन आहे. म्हणजे r ऑफ xy इज इक्वल टू r ऑफ yx. म्हणजे दोन्ही व्हॅल्यूज नेहमी काय असणार आहेत? तर इक्वलच असणार आहेत. थर्ड काय? इट इज इंडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ स्केल अँड ओरिजिन ऑर बोथ. म्हणजे इट इज नॉट इफेक्टेड, म्हणजे त्या कोरिलेशनचा इफेक्ट कशावरती होत नाही. कशावरती? तर चेंज ऑफ स्केल अँड ओरिजिन. म्हणजे तुम्हाला काय दिलं असेल? व्हेरिएबल एक्स आणि व्हेरिएबल वाय. म्हणजे काय असेल? एक्स ऍक्सिस वरती तो एक्स व्हेरिएबल असणार आहे आणि वाय ऍक्सिस वरती काय असणार आहे? वाय व्हेरिएबल असणार आहे. तर त्याचा इफेक्ट होत नाही. कशावरती? चेंज ऑफ स्केल अँड ओरिजिन वरती. ओरिजिनचे पॉईंट काय असतात? नेहमी 0 असतात. फोर्थ पॉइंट काय? इफ आर इज लेस दॅन 0 देन कोरिलेशन इज सेड टू बी निगेटिव्ह कोरिलेशन. आता बघा, कोरिलेशन कुठून लाईज होतोय? तर -1 to +1 मध्ये काय होतोय? तो लाईज होतोय. म्हणजे -1 असेल, लाईन वरती काय असणार आहे? 0 हा का त्याचा काय असणार आहे? मिडल पॉईंट असणार आहे. +1 आणि -1 म्हणजे -1 to +1 मध्येच काय होतंय? कोरिलेशन लाईज होतोय. मग इथं काय सांगितलं? आर इज लेस दॅन 0. जर आर ची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान आली, 0 पेक्षा लहान असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण? निगेटिव्ह कोरिलेशन. इफ आर इज ग्रेटर दॅन 0 देन कोरिलेशन इज सेड टू बी पॉझिटिव्ह कोरिलेशन. म्हणजे आर ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मिळाली तर काय म्हणणार आहे आपण त्याला? पॉझिटिव्ह कोरिलेशन. सपोज आर इज इक्वल टू 0 देन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय आर नॉट लिनियरली कोरिलेटेड. म्हणजे सपोज आर ची व्हॅल्यू 0 आली तर त्या दोन व्हेरिएबल मध्ये काहीही रिलेशन नसणार आहे. इफ आर इज इक्वल टू +1 म्हणजे एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळाली +1. कोरिलेशन कुठून लाईज होतोय? तर -1 to +1. जर आर इज लेस दॅन 0 असेल तर काय होतं? निगेटिव्ह कोरिलेशन. आर इज ग्रेटर दॅन 0 असेल तर काय होतं? पॉझिटिव्ह कोरिलेशन. आर इज इक्वल टू 0 असेल तर नो कोरिलेशन. सपोज आर इज इक्वल टू +1 व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, म्हणजे एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळाली आर इज इक्वल टू +1. कारण -1 0 +1 -1 to +1 मध्ये काय होतंय? कोरिलेशन लाईज होतोय. जर आर इज इक्वल टू +1 मिळाली तर काय म्हणणार आहे आपण? परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. आर इज इक्वल टू -1 मिळाली तर काय म्हणणार आहे आपण? परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन. आता आर इज लेस दॅन 0 पेक्षा लहान म्हणजे काय असणार आहे? तो -1 कडे येणार आहे. 0 पेक्षा लहान म्हणजे तो कुठून लाईज होणार आहे? तर -1 to 0 मध्ये. मग त्याचे पॉईंट काय असतील? सपोज 0.98 किंवा 0.85 म्हणजे 0च्या जवळचे असतील पॉईंट ते.
आर ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हणजे तो कुठून लाईज होणार आहे तर 0 to 1 मध्ये, म्हणजे त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे. जर +1 आली तर ती परफेक्ट पॉझिटिव्ह असणार आहे, -1 मिळाली तर ती काय असणार आहे परफेक्ट निगेटिव्ह असणार आहे. त्याच्यानंतर काय आहेत टाइप्स ऑफ कोरिलेशन, म्हणजे कोरिलेशनचे 3 टाइप आहेत. ते कोणते कोणते तर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कोरिलेशन, सेकंड लिनियर अँड नॉन लिनियर कोरिलेशन, थर्ड सिंपल, पार्शियल अँड मल्टिपल कोरिलेशन. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. आता कोरिलेशन सांगितलं तुम्हाला कुठून लाईज होतोय तर -1 to +1 मध्ये लाईज होतोय आणि 2 व्हेरिएबल्सचा आपण काय करणार आहे कोरिलेशन मध्ये स्टडी करणार आहे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हेरिएबल असतील त्याच्यामध्ये. तर आपण काय बघितलं व्हेरिएबल एक्स आणि व्हेरिएबल वाय हे 2 व्हेरिएबल घेतले, म्हणजे एक्स ऍक्सिस वरती काय असणार आहे व्हेरिएबल एक्स आणि वाय ऍक्सिस वरती काय असणार आहे व्हेरिएबल वाय असणार आहे. सपोज पॉझिटिव्ह कोरिलेशन आपण कधी म्हणणार आहे जेव्हा एक्स ची व्हॅल्यू काय होणार आहे एक्स हा इन्क्रीज झाला तर वाय पण काय झाला पाहिजे त्यावेळी इन्क्रीजच झाला पाहिजे. आणि सपोज वाय ची व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर एक्स ची पण व्हॅल्यू काय झाली पाहिजे इन्क्रीजच झाली पाहिजे. म्हणजे काय इफ बोथ द व्हेरिएबल्स व्हॅरिंग इन सेम डिरेक्शन, म्हणजे एकाच डिरेक्शन मधून काय होते ते पॉइंट व्हॅरी होत आहेत, म्हणजे एका स्ट्रेट लाईन मधून ते व्हॅरी होत आहेत एकाच डिरेक्शननी. दॅट इज इफ एज वन व्हेरिएबल is increasing the other on an average is increasing. म्हणजे सपोज एक्स ऍक्सिस वर एक्स व्हेरिएबल इन्क्रीज झाला तर वाय पण व्हेरिएबल काय होतो इन्क्रीज होतो. इथं बघा फर्स्ट पॉइंट ओरिजिन नंतर फर्स्ट पॉइंट आहे, तिथं काय झाला एक्स इन्क्रीज झाला वाय पण काय झाला इन्क्रीज झालाय. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे तो काय झाला एक्स इन्क्रीज झाला वाय पण काय झालंय तिथं वाय ऍक्सिस वरती वाय इन्क्रीज झालाय. एक्स इन्क्रीज आहे वाय पण इन्क्रीज आहे. परत तिथं बघा जर वाय इन्क्रीज असेल तर एक्स पण काय इन्क्रीज आहे, किंवा वाय डिक्रीज झाला तर एक्स पण काय होतोय डिक्रीज होतोय. म्हणजे एक्स इन्क्रीज झाला तर वाय पण इन्क्रीज व्हायला पाहिजे आणि वाय डिक्रीज झाला तर एक्स पण काय झाला पाहिजे डिक्रीज झाला पाहिजे. That is if one variable is increasing the other on an average is then increasing, or if as one variable is decreasing the other on an average decreasing, then the correlation between two variables is said to be positive correlation. For example आपण काय देऊ शकतो एज अँड हाईट, म्हणजे जसं जसं एज इन्क्रीज होईल तसं तसं हाईट काय होते इन्क्रीज होते. आणि जर एज कमी झालं तर हाईट पण काय होते त्यावेळी हाईट जर एज डिक्रीज असेल म्हणजे एज जर कमी असेल तर त्यावेळी हाईट पण काय असते कमी असते. किंवा काय एज आणि वेटचं पण आपण एक्झाम्पल देऊ शकतो. जसं जसं एज वाढेल तसं तसं वेट काय होतं इन्क्रीज होतं आणि जेव्हा एज कमी असेल तेव्हा वेट पण काय असतं कमी. म्हणजे एक्स इन्क्रीज असेल तर वाय इन्क्रीज असतो, जर वाय डिक्रीज असेल तर एक्स पण काय असतो डिक्रीज असतो. आता पॉझिटिव्ह कोरिलेशन नंतर सेकंड काय आहे निगेटिव्ह निगेटिव्ह कोरिलेशन. इफ बोथ द व्हेरिएबल्स व्हॅरिंग इन अपोजिट डिरेक्शन, म्हणजे आता काय करायचे अपोजिट डिरेक्शन घ्यायचे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मध्ये. ते काय आहे एकाच डिरेक्शनने आहे फक्त फक्त काय डिरेक्शन त्याची अपोजिट डिरेक्शन आहे. दॅट इज इफ एज वन व्हेरिएबल इज इन्क्रीजिंग द अदर ऑन एन ऍव्हरेज इज डिक्रीजिंग. म्हणजे एक्स इन्क्रीज झाला तर वाय काय झाला पाहिजे डिक्रीज झाला पाहिजे आणि वाय जर डिक्रीज झाला तर एक्स काय झाला पाहिजे इन्क्रीज झाला पाहिजे. म्हणजे इथं अपोजिट डिरेक्शन घ्यायचे. दॅट इज इफ एज वन व्हेरिएबल इज इन्क्रीजिंग द अदर ऑन एन ऍव्हरेज इज डिक्रीजिंग, or if as one variable is decreasing the other on as average is increasing, then the correlation between two variables is said to be negative correlation. फॉर एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण प्राइस अँड डिमांड. जर प्राइस वाढली जर प्राइस इन्क्रीज झाली तर त्याचं डिमांड काय होतं नेहमी कमी होतं आणि जर डिमांड वाढलं तर त्याची प्राइस काय होती नेहमी कमी होते. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं अपोजिट डिरेक्शन आहे म्हणजे ते निगेटिव्ह कोरिलेशन आहे. आता सेकंड पॉइंट मध्ये कोणते कोणते होते पॉइंट लिनियर नॉन लिनियर कोरिलेशन. त्याच्यामध्ये फर्स्ट लिनियर कोरिलेशन. इफ द अमाउंट ऑफ चेंज इन वन व्हेरिएबल टेंड्स द बिअर कॉन्स्टंट रेशो टू द अमाउंट ऑफ चेंज इन other variable, then the correlation is said to be relation. Then the relation is said to be linear correlation. That is line of equation in the form equal to ax plus b.
आता लिनियर कोरिलेशन काय सांगतं, सपोज तुम्हाला काय दिलेलं असेल, एक्स व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज काही दिलेल्या आहेत आणि वाय व्हेरिएबलच्या तुम्हाला व्हॅल्यू दिलेल्या असतील, त्यांचा जो डिफरन्स आहे तो नेहमी काय असणार आहे, सेम असणार आहे, म्हणजे कॉन्स्टंट डिफरन्स असणार आहे. म्हणजे जो चेंज होणार आहे, सपोज एक्स व्हेरिएबल काय दिलाय 10, 20, 30, 40 आणि वाय व्हेरिएबल काय दिलाय 20, 30, 40, 50. आता 10 to 20, 20 minus 10, 10. म्हणजे 10 नंतर 20 काय होतोय, इन्क्रीज होतोय, पण त्यांचा डिफरन्स काय आहे, हा कॉन्स्टंटच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये चेंज होतोय, पण त्यांचा काय आहे, तो कॉन्स्टंट डिफरन्स आहे. त्याला काय म्हणणार आहे आपण, लिनियर कोरिलेशन. आणि त्याच्यामध्ये नॉन लिनियर कोरिलेशन, इफ द अमाउंट ऑफ चेंज इन वन व्हेरिएबल डज नॉट टेंड द बियर कॉन्स्टंट रेशो to the amount of change in other variable, then the correlation is said to be non-linear correlation. Equation of the form y is equal to ax square plus bx plus c. y is equal to x square plus bx plus c हे काय क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय, नॉन लिनियर मध्ये त्यांचा जो डिफरन्स दिलेला असेल तो काय असणार आहे, इन्क्रीज होणार आहे, म्हणजे 10 नंतर 20, 20 नंतर 35, 45, पण त्यांचा जो डिफरन्स आहे तो काय असणार आहे, सेम नसणार आहे. जेव्हा सेम नसेल त्याला काय म्हणणार आहे आपण, नॉन लिनियर कोरिलेशन. जर त्यांचा डिफरन्स सेम असेल तर लिनियर कोरिलेशन, जर डिफरन्स सेम नसेल तर नॉन लिनियर कोरिलेशन. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट काय आहे, सिंपल, पार्शियल अँड मल्टिपल कोरिलेशन. Simple, the correlation between only two variables is called as simple correlation. The correlation between only two variables is known as simple correlation. म्हणजे सिंपल कोरिलेशन मध्ये फक्त काय दिलेलं असणार आहे, तुम्हाला दोनच व्हेरिएबल दिलेले असणार आहेत आणि दोन व्हेरिएबल्स मधलंच तुम्हाला काय करायचं, कोरिलेशन घ्यायचे. त्याला काय म्हणणार आहे आपण, सिंपल कोरिलेशन. त्याच्यामध्ये काय, नेक्स्ट multiple correlation. In this study, 3 or more than 3 variables are included, but correlation between a variable and set of variable is consider. म्हणजे ह्याच्यामध्ये मल्टिपल मध्ये काय असणार आहेत, आपण कोरिलेशन मध्ये काय बघतो, दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्हेरिएबल्सचा स्टडी करतोय. आपण त्याच्यामध्ये सिंपल मध्ये काय बघितलं, फक्त दोनच व्हेरिएबल्सचा तिथं काय केला जातो, स्टडी केला जातो. पण मल्टिपल कोरिलेशन मध्ये काय होतं, मल्टिपल मध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त व्हेरिएबल्स असणार आहेत, पण त्यांच्यामधलं जे कोरिलेशन असणार आहे ते काय असणार आहे, व्हेरिएबल अँड सेट ऑफ व्हेरिएबल हा कन्सिडर केला असेल. फॉर एक्झाम्पल आपण काय सांगू शकतो, यील्ड ऑफ व्हीट, फर्टिलायझर आणि सपोज घेतला आपण रेनफॉल. जर रेनफॉल असेल किंवा फर्टिलायझर केलं तरच आपल्याला यील्ड ऑफ व्हीट काय मिळणार आहे, त्याच्यातून म्हणजे यील्ड ऑफ व्हीट मिळणार आहे. यील्ड ऑफ व्हीट, फर्टिलायझर आणि रेनफॉल, किंवा फर्टिलायझर असेल, रेनफॉल असेल तरच तुम्हाला काय मिळणार आहे, यील्ड ऑफ व्हीट. म्हणजे आपण इथं काय केलं, 3 व्हेरिएबल्सचा काय केलेला आहे, आपण स्टडी केला आणि ते एकमेकांवरती काय आहेत, डिपेंड आहेत. नेक्स्ट काय, पार्शियल कोरिलेशन. In this study, 3 or more than 3 variables are included, but correlation between two variables are considered by keeping statistical influence of other variables are constant. पार्शियल मध्ये पण काय असणार आहे, 3 किंवा 3 पेक्षा जास्त व्हेरिएबल्सचा स्टडी असणार आहे, पण थर्ड जो व्हेरिएबल असेल तो नेहमी काय असणार आहे, तिथं कॉन्स्टंट असेल. सपोज आपण एक्झाम्पल घेतलं, यील्ड ऑफ व्हीट, फर्टिलायझर आणि थर्ड घेतला ऍव्हरेज टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर नेहमी काय पाहिजे, कॉन्स्टंट. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तरच आपण काय करणार, टेम्परेचर तर कॉन्स्टंट पाहिजे, पण जर फर्टिलायझर असेल तरच आपल्याला काय मिळणार आहे, त्याच्यावरून यील्ड ऑफ व्हीट मिळणार आहे. नेक्स्ट काय, मेथड्स ऑफ स्टडींग कोरिलेशन. म्हणजे कोरिलेशनच्या मेथड आहेत, कोणते कोणते स्टडी करायचे तुम्हाला. तर फर्स्ट काय, स्कॅटर डायग्राम मेथड. सेकंड, ग्राफिक मेथड. थर्ड, कार्प-पियर्सन्स coefficient of correlation. Fourth, Spearman's rank correlation coefficient. Fifth, concurrent deviation method. And sixth, method of least square. Theory question मध्ये compulsory question असतो, define correlation and explain method of studying correlation and also explain स्कॅटर डायग्राम मेथड. मग काय लिहायचं त्याच्यामध्ये, तर फर्स्ट, डेफिनेशन ऑफ कोरिलेशन.
नेक्स्ट मेथड ऑफ स्टडिंग कोरिलेशन, कोणत्या कोणत्या मेथड आहेत कोरिलेशनच्या आणि त्याच्यामध्ये कोणती एक्सप्लेन करायची जी सांगितलेली असेल ती कोणती असेल. सपोज स्कॅटर्ड डायग्राम मेथड. तुम्हाला स्टडीसाठी कोणत्या आहेत, फक्त 3च मेथड आहेत. स्कॅटर्ड डायग्राम मेथड, कार्ल पियर्सन्स कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन अँड थर्ड स्पियरमॅन्स रँक कोरिलेशन कोएफिशियंट. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्कॅटर्ड डायग्राम मेथड. To investigate whether there is any relation between the variable x and variable y, we can use scattered diagram. म्हणजे आपल्याला काय करायचंय, स्कॅटर्ड डायग्राम मध्ये तुम्हाला व्हेरिएबल एक्स आणि व्हेरिएबल वाय, एक्स ऍक्सिस वरती व्हेरिएबल एक्स असेल आणि वाय ऍक्सिस वरती काय असेल, व्हेरिएबल वाय. तेव्हा आपण काय करायचं, आपल्याला स्कॅटर डायग्रामचा यूज करायचे. स्कॅटर डायग्राम नेहमी कशाने करायचे, डॉटनी यूज करायचे. लेट x1 y1 x2 y2 अप टू सॉन xn yn बी एन पेअर ऑफ ऑब्झर्वेशन. आपण कोणत्या कोणत्या पेअर घेतल्या, x1 y1 म्हणजे x1 y1 x2 y2 आणि xn yn बी द एन पेअर ऑफ ऑब्झर्वेशन इफ द व्हेरिएबल x and y are plotted along x axis and y axis respectively. म्हणजे व्हेरिएबल x हा x axis वरती प्लॉट करायचे आणि व्हेरिएबल y हा y axis वरती प्लॉट करायचे इन xy प्लेन ऑफ ग्राफ पेपर. म्हणजे ग्राफ पेपर वरती काय करायचे, आपल्याला हा व्हेरिएबल x आणि व्हेरिएबल y काय करायचे, प्लॉट करायचे आहेत. देन रिझल्टेड डायग्राम ऑफ डॉट्स इज कॉल्ड एज स्कॅटर्ड डायग्राम. From the scattered diagram, we can say whether there is any correlation between x and y and whether it is positive or negative or no correlation. आता पॉझिटिव्ह कोरिलेशन तुम्हाला सांगितलेलं आहे, निगेटिव्ह कोरिलेशन माहिती आणि नो कोरिलेशन आपण ते काय बघणार आहे, स्कॅटर डायग्राम मध्ये पाहणार आहोत. आता काय सांगितलं त्यांनी, जेव्हा कोरिलेशन बिटवीन एक्स अँड वाय म्हणजे दोन व्हेरिएबल्सचं काय घेणार आहे आपण कोरिलेशन, तेव्हा ते काय मिळेल, एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा नो कोरिलेशन. आणि स्कॅटर डायग्राम नेहमी कशाने डिनोट करायचे, तर डॉटने डिनोट करायचे. मी काय घेतलं, ग्राफ पेपर वरती एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस घेतला आणि काय केलं, एकाच वेनी असेल म्हणजे एकाच वेनी जर पॉइंट्स व्हॅरी होत असतील तर तो काय असणार आहे, परफेक्ट पॉझिटिव्ह. परफेक्ट पॉझिटिव्ह कधी असणार आहे, तर r इज इक्वल टू +1 असेल तेव्हा, आणि ते काय पाहिजे, सेम डिरेक्शननी. सपोज नेक्स्ट मध्ये काय घेतलं मी, एक एक्स ऍक्सिस घेतला आणि सेकंड वाय ऍक्सिस घेतला. सपोज अपोजिट डिरेक्शननी जर पॉइंट वे होत असतील तर तो काय म्हणणार आहे आपण, परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन. परफेक्ट निगेटिव्ह कधी असणार आहे, तर r इज इक्वल टू -1 साठी. आणि नेक्स्ट काय, म्हणजे ते जे पॉइंट आहेत ते लाईज होतात काय, XY प्लेन वरती. जर त्या XY प्लेन वरती असेल तर ते काय असणार आहे, नो कोरिलेशन. नो कोरिलेशन याचा अर्थ काय असणार आहे, r इज इक्वल टू 0 म्हणजे त्या x आणि y व्हेरिएबल्स काय असणार आहेत, ते इंडिपेंडंट असणार आहेत. फर्स्ट काय झाला आता, स्कॅटर्ड डायग्राम मेथड. आता सेकंड आहे ती काय, कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोएफिशिएंट. The measures of the degrees of the relationship between two continuous variables is called as correlation coefficient. कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशिएंट मीन्स कोरिलेशन कोएफिशिएंट. तर कोरिलेशनची डेफिनेशन काय सांगते, टू स्टडी ऑफ 2 or more व्हेरिएबल्स. मग कार्ल पियर्सनची डेफिनेशन पण तीच सांगणार, द स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू कंटिन्युअस व्हेरिएबल इज कॉल्ड एज कोरिलेशन कोएफिशिएंट. आणि कोरिलेशन कोएफिशिएंट कशाने डिनोट करायचे, तर स्मॉल r ने. द कोरिलेशन कोएफिशिएंट r इज नोन एज कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोएफिशिएंट. आणि कोरिलेशन कोएफिशिएंट आहे तो काय, स्मॉल r, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, तर कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोएफिशिएंट. The correlation coefficient r is given as the ratio of covariance of the variable x and y to the product of the standard deviation of x and y. आणि कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशिएंट तो कसा गिवन करणार आहे, तर रेशो घेणार आहे. रेशो याचा अर्थ दोन फंक्शनची काय असेल तिथं डिव्हिजन असेल, तर रेशो ऑफ कोव्हेरियन्स ऑफ द व्हेरिएबल एक्स अँड
वाय. आपण फर्स्ट कोरिलेशन मध्येच बघितलं, द कोरिलेशन अनालिसिस कसं करतो, तर आपण कोव्हेरिएशन ऑफ व्हेरिएबल एक्स अँड वाय. मग इथं काय आहे, द रेशो ऑफ कोव्हेरियन्स ऑफ व्हेरिएबल एक्स अँड वाय. म्हणजे सिम्बॉलिकली कसा डिनोट करायचे, तो आर इज इक्वल टू कोव्हेरियन्स इंटू ब्रॅकेट एक्स कॉमा वाय. म्हणजे कोव्हेरियन्स ऑफ द व्हेरिएबल एक्स अँड वाय टू द प्रोडक्ट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स अँड वाय. आणि प्रोडक्ट कशाचा घ्यायचे तुम्हाला, स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय. नेक्स्ट आर इज इक्वल टू न्यूमरेटरला काय, कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय. पण स्टँडर्ड डेव्हिएशनची डेफिनेशन काय सांगते, व्हेरियन्सची डेफिनेशन काय सांगते, द स्क्वेअर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन. म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशनचा जर स्क्वेअर घेतला तर तुम्हाला काय मिळतो, व्हेरियन्स. आणि जर स्टँडर्ड डेव्हिएशनचं तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं तर स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू काय मिळणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. म्हणजे दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्यायचं, तेव्हा काय मिळेल तुम्हाला, स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. मग इथं स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स म्हणजे काय आला, स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स इंटू स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ वाय काय आला, स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ वाय. जर एका स्क्वेअर रूट मध्ये लिहिलं तरी चालेल किंवा सेपरेट स्क्वेअर रूट मध्ये. काही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला डिरेक्टली कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय ची व्हॅल्यू दिलेली असेल, व्हेरियन्स ऑफ एक्स दिलेला असेल, व्हेरियन्स ऑफ वाय दिलेला असेल, फक्त व्हॅल्यूज काय करायचे, सबस्टिट्यूट करायचे तुम्हाला. सपोज त्याचं सिम्प्लिफिकेशन असेल, म्हणजे तुम्हाला व्हेरिएबल एक्स पण दिलेला असेल काही एक्झाम्पल मध्ये व्हेरिएबल वाय दिलेला असेल, म्हणजे एक्स वाय व्हेरिएबल दिले असेल, तर कोणता फॉर्म्युला यूज करायचे, दिस कॅन बी सिम्प्लिफाईड ॲज आर इज इक्वल टू एन इंटू समेशन ऑफ एक्स वाय मायनस summation of x into summation of y divided by first square root मध्ये n into summation of x square minus bracket मध्ये summation of x bracket square into second square root of n into summation of y square minus bracket summation of y bracket square. तुम्ही न्यूमरेटर लक्षात ठेवला तरी चालेल. न्यूमरेटर मध्ये काय दिलंय, n into summation of x y मायनस समेशन ऑफ एक्स इंटू समेशन ऑफ वाय. इन जनरल तुम्ही वायच्या इथे एक्स पुट करा, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, डिनॉमिनेटर मधला फर्स्ट स्क्वेअर रूट मधली व्हॅल्यू मिळेल. बघा वायची व्हॅल्यू काय पुट केली मी तिथं, एक्स, म्हणजे एन इंटू समेशन ऑफ एक्स इंटू एक्स काय येणार, एक्स स्क्वेअर. डिनॉमिनेटर मधला बघा फर्स्ट स्क्वेअर रूट मिळाला, एन इंटू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस समेशन ऑफ एक्स इंटू समेशन ऑफ वाय. समेशन ऑफ एक्स इंटू समेशन ऑफ वाय ची व्हॅल्यू पुट काय केली तिथं, एक्स, म्हणजे समेशन ऑफ एक्स इंटू समेशन ऑफ एक्स काय मिळाला, समेशन ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर फर्स्ट मिळालं. आता नेक्स्ट स्क्वेअर रूट साठी काय करायचंय, एक्सच्या इथं वायची व्हॅल्यू पुट करायची, म्हणजे एन इंटू समेशन ऑफ वाय स्क्वेअर मायनस समेशन ऑफ वाय ब्रॅकेट स्क्वेअर. द व्हॅल्यू ऑफ आर इज लाईज बिटवीन -1 to +1. नेहमी कोरिलेशनची व्हॅल्यू लाईज कुठून होते, -1 पासून +1 पर्यंत. जर आर ची व्हॅल्यू +1 आली तर परफेक्ट पॉझिटिव्ह, -1 आली तर परफेक्ट निगेटिव्ह, जर 0 आली तर नो कोरिलेशन. आर इज लेस दॅन 0 असेल तर आर इज लेस दॅन 0 असेल तर निगेटिव्ह कोरिलेशन, आर इज ग्रेटर दॅन 0 असेल तर पॉझिटिव्ह कोरिलेशन. काय आहेत कोरिलेशनच्या प्रॉपर्टीज आहेत. Next काय, testing of significance of R. The significance of R can be tested by students t-test. The test statistic is given by t is equal to R divided by square root of 1 minus R square divided by n minus 2. आता तुम्हाला फर्स्ट कोरिलेशनच्या डेफिनेशन मध्ये सांगितलेलं होतं, काय सांगितलेलं, तर कोरिलेशन इज डिफाइंड ॲज डिग्री ऑफ असोसिएशन बिटवीन टू रिलेटेड व्हेरिएबल. म्हणजे ते काय, कोरिलेशन त्यांच्या डिग्रीवरती पण काय आहे, डिपेंडंट आहे. म्हणजे व्हेरिएबल एक्स आणि व्हेरिएबल वाय वरती. डिग्रीज ऑफ फ्रीडम याचा अर्थ डिग्री काय आहे, म्हणजे तुम्हाला किती ऑब्झर्वेशन दिलेले आहेत त्या सॅम्पल मध्ये, म्हणजे व्हेरिएबल एक्स मध्ये आणि व्हेरिएबल वाय मध्ये, म्हणजे ती काय असणारी एन, म्हणजे n-2 हा काय असणार आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडम. टेस्टिंग ऑफ सिग्निफिकन्स विचारलं तर तुम्हाला डिग्रीज ऑफ फ्रीडम विचारतील, तर डिग्रीज ऑफ फ्रीडम काय असणार आहेत, नेहमी n-2. दिस टी डिस्ट्रीब्युटेड ॲज स्टुडंट्स टी डिस्ट्रीब्युशन विथ n-2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे कोरिलेशन हे त्याच्या डिग्रीवरती पण काय आहे, डिपेंड आहे.
आता त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा काय दिले, तर कम्प्यूट कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन प्लांट हाईट इन सेंटीमीटर. प्लांटची हाईट कशामध्ये आपण मोजणार आहोत तर सेंटीमीटर, अँड यील्ड केजीज मध्ये ॲज पर द डेटा इज गिवन बिलो. प्लांट हाईट सेंटीमीटर, यील्ड इन केजी. 5, 9, 13, 17, 21. नेक्स्ट 12, 20, 25, 33 and 35. कोरिलेशनची डेफिनेशन काय सांगते, इट इज द रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स. दोन व्हेरिएबल्सचा काय करायचं आहे इथं स्टडी करायचे. आता तुम्हाला व्हेरिएबल काय दिलेला आहे, एक्स आणि व्हेरिएबल वाय दिलेला आहे, त्यांच्यामधलं रिलेशनशिप तुम्हाला फाइंड आउट करायचंय आणि काय कम्प्यूट करायचंय तर कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोएफिशियंट. आणि डेफिनेशन काय, कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशियंट इट इज द स्टडी ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स. दोन व्हेरिएबल्सचा काय करायचं इथं स्टडी करायचंय. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे तर आर इज इक्वल टू एन इंटू समेशन ऑफ एक्स वाय मायनस समेशन ऑफ एक्स इंटू समेशन ऑफ वाय डिवायडेड बाय फर्स्ट स्क्वेअर रूट ऑफ एन इंटू समेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस समेशन ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू स्क्वेअर रूट ऑफ एन इंटू समेशन ऑफ वाय स्क्वेअर मायनस ब्रॅकेट समेशन ऑफ वाय ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे काय लागतात व्हॅल्यू तुम्हाला, पहिली समेशन ऑफ एक्स, समेशन ऑफ वाय लागते, समेशन ऑफ एक्स स्क्वेअर, समेशन ऑफ वाय स्क्वेअर आणि समेशन ऑफ एक्स वाय. फर्स्ट आता काय एक्सच्या व्हॅल्यूज काय दिलेत तुम्हाला 5, 9, 13, 17, 21. वायच्या व्हॅल्यूज काय दिले 12, 20, 25, 33, 35. आता ह्यांच्यामधला डिफरन्स सेम आहे का, व्हॅल्यूज तरी इन्क्रीज होत आहेत पण डिफरन्स सेम आहे का तो चेक करा. डिफरन्स सेम आहे का एक्स ऍक्सिस मधला, तर डिफरन्स सेम आहे. वाय ऍक्सिस मधला डिफरन्स सेम आहे का, वाय ऍक्सिस मधला डिफरन्स सेम आहे का तर नाहीये. पण एक्स ऍक्सिस काय होते, एक्स व्हेरिएबल काय होतोय इन्क्रीज होतोय पण त्यांचा डिफरन्स काय आहे सेम, म्हणजे काय लिनियर कोरिलेशन. आणि जो व्हेरिएबल वाय आहे तो काय नॉन लिनियर कोरिलेशन, कारण त्यांचा डिफरन्स काय आहे सेम नाहीये. आता काय करायचं आपल्याला, समेशन ऑफ एक्स काय मिळाली 65, वाय काय दिलाय 12, 20, 25, 33, 35. म्हणजे समेशन ऑफ वाय काय मिळाला 125. आता एक्सचा स्क्वेअर 5 स्क्वेअर काय आला 25, 9 स्क्वेअर 81, 13 स्क्वेअर 169, 17 स्क्वेअर 289, 21 स्क्वेअर 441. म्हणजे समेशन ऑफ एक्स स्क्वेअर काय मिळाला 1005. आता वाय स्क्वेअर मीन्स वायचा स्क्वेअर करायचे. फर्स्ट व्हॅल्यू 12, 12 स्क्वेअर 144, 20 स्क्वेअर 400, 25 स्क्वेअर 625, 33 स्क्वेअर 1089, 35 स्क्वेअर 1225. समेशन ऑफ वाय स्क्वेअर काय मिळाली 3483. नेक्स्ट एक्स वाय, एक्स इंटू वाय 5 into 12, 60, 9 into 20, 180, 13 into 25, 325, 17 into 33, 561 आणि 21 into 35, 735. समेशन ऑफ एक्स वाय काय मिळाले 1861. आता कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशियंट इज गिवन बाय आर इज इक्वल टू, फॉर्म्युला दिलेला आहे, फक्त फॉर्म्युला मध्ये काय करायचं आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. एन ची व्हॅल्यू काय येणार आहे, तुम्हाला किती ऑब्झर्वेशन दिलेला आहे, सॅम्पल साईज किती दिले, 5 सॅम्पल साईज दिलेले आहेत, म्हणजे 5 ऑब्झर्वेशन तुम्हाला दिले. देअरफॉर आर इज इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट काय दिले फर्स्ट समेशन ऑफ एक्स वाय, म्हणजे समेशन ऑफ एक्स वाय काय मिळाले 1861 ब्रॅकेट 1861 मायनस समेशन ऑफ एक्स, मग समेशन ऑफ एक्स काय आहे 65, इथं काय दिलं 65. समेशन ऑफ वाय काय आहे 125, म्हणजे 125 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एन मीन्स 5 इंटू ब्रॅकेट समेशन ऑफ एक्स स्क्वेअर, म्हणजे समेशन ऑफ एक्स स्क्वेअर काय मिळाली 1005 मायनस समेशन ऑफ एक्स, नेक्स्ट मध्ये समेशन ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे, नॉट समेशन ऑफ एक्स स्क्वेअर. समेशन ऑफ एक्स काय मिळाले 65 आणि 65 स्क्वेअर. देन सेकंड स्क्वेअर रूट ऑफ एन मीन्स 5, समेशन ऑफ वाय स्क्वेअर मीन्स 3483 मायनस समेशन ऑफ वाय ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स 125
square. Therefore, R is equal to 5 into 1861 into काय आलं मग मल्टिप्लिकेशन त्याची 9305 minus 65 into 125 8125 divided by first square root 5025 minus 4225 into second square root 17415 minus 15625. Therefore, R is equal to 1180 divided by first square root 800 into second square root 1790. Therefore, R is equal to 1180 divided by square root of 800 28.2842 into square root of 1790 42.3083. Therefore, R is equal to 1180 divided by multiplication काय येणार त्याची 1196.6564. म्हणजे therefore R is equal to 0.9860. हे काय मिळालं तुम्हाला कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोएफिशिएंट. Then third example, find the Karl Pearson's correlation coefficient from the following data: x 2132453, y 4343655 आणि फाइंड काय करायचंय कम्प्युट कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोएफिशिएंट. म्हणजे व्हेरिएबल एक्स आणि व्हेरिएबल वायचं काय करायचं इथं स्टडी करायचं आणि तुम्हाला आर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. फर्स्ट एक्स 2132453 समेशन ऑफ एक्स काय मिळाला 20, वायच्या व्हॅल्यूज काय 4343655 म्हणजे समेशन ऑफ वाय काय मिळाला 30. एक्स वाय काय मिळणार 2 into 4 8, 1 into 3 3, 3 into 4 12, 2 into 3 6, 4 into 6 24, 5 into 5 25, 3 into 5 15. Summation of xy 93. Next, x square 2 square 4, 1 square 1, 3 square 9, 2 square 4, 4 square 16, 5 square 25, 3 square 9. Means summation of x square काय मिळाला 68. Next, y square 4 square 16, 3 square 9, 4 square 16, 3 square 9, 6 square 36, 5 square 25, 5 square 25. म्हणजे summation of y square काय मिळाला इथं 136. Therefore, Karl Pearson's correlation coefficient is given by R is equal to summation of R is equal to n into summation of xy minus summation of x into summation of y divided by first square root n into summation of x square minus summation of x bracket square into second square root n into summation of y square minus bracket summation of y bracket square. n means sample size. Sample size किती दिली आहे 7. म्हणजे यांची व्हॅल्यू काय ना तिथं 7. R is equal to 7 into bracket summation of xy 93 minus summation of x into summation of y म्हणजे 20 into 30 divided by square root of n means 7. Summation of x square 68 minus summation of x bracket square means 20 square into second square root 7 into bracket summation of y square 136 minus summation of y bracket square means 30 square. Therefore, R is equal to 7 into 93 651 minus 20 into 30 600 divided by first square root 7 into 68 476 minus 20 square 400 into second square root 7 into 136 952 minus 30 square 900. Therefore, R is equal to 51 divided by first square root 76 into second square root 52. Therefore, R is equal to 51 divided by square root मध्ये एकदाच लिहिलं तरी चालेल 76 into 52 काय येणार 3952 आणि square root of 3952 62.8649. Therefore, R is equal to 51 divided by 62.8649. Therefore, R is equal to 0.8112, which is the required solution.
Next example, calculate Karl Pearson's coefficient of correlation. Also, test of significance of correlation coefficient. X 6, 2, 10, 4, 8. Y 9, 11, 5, 8, 7. Observation table. X 6, 2, 10, 4, 8. Next, Y 9, 11, 5, 8, 7. X square 36, 400, 16, 64. Summation of x square 220. Y square 81, 121. 25, 64, 49. Summation of y square 340. X into y 54, 22, 50, 32, 56. Summation of xy 214. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं तर कार्ल पियर्सन्स कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन. कार्ल पियर्सन्स कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन इज गिवन बाय r इज इक्वल टू हा फॉर्म्युला यूज केला तरी चालेल. तिथे फक्त काय इथं 1/n ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन काढलेला आहे. तुम्ही हा फॉर्म्युला यूज केला तरी चालेल, तो फॉर्म्युला यूज केला तरी चालेल. r इज इक्वल टू 1/n into summation of xy minus x bar into y bar divided by 1/n summation of x square minus x bar square into second square root of 1/n summation of y square minus y bar स्क्वेअर. आता इथं फक्त y बार आणि x बार दिले. x बार आणि y बार म्हणजे तो काय असतो मीन, म्हणजे मीन तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल ह्या फॉर्म्युलामध्ये, कारण इथं काय दिलं x बार आणि y बार. मग x बार म्हणजे काय येणार समेशन ऑफ xi डिवाइडेड बाय n. मग समेशन ऑफ xi काय आली 30 डिवाइडेड बाय 5 म्हणजे 6 आणि y बार काय आली y बार म्हणजे समेशन ऑफ yi डिवाइडेड बाय n म्हणजे 40 डिवाइडेड बाय 5 म्हणजे 8. आता फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचं. n म्हणजे काय असणार आहे सॅम्पल साईज. सॅम्पल साईज किती दिलेले आहेत तुम्हाला 5 म्हणजे r इज इक्वल टू 1/5 इंटू समेशन ऑफ xy 214 मायनस x बार इंटू y बार 6 इंटू 8 48 डिवाइडेड बाय फर्स्ट स्क्वेअर रूट ऑफ 1/5 220 मायनस x बार स्क्वेअर. x बार म्हणजे काय आलाय 6 चा स्क्वेअर 36 इंटू सेकंड स्क्वेअर रूट ऑफ 1/5 summation of y square म्हणजे 340 मायनस y bar square म्हणजे 8 square 64. Therefore r is equal to 42.8 minus 48 divided by first square root 44.36 into second square root 68 minus 64. Therefore r is equal to minus 5.2 divided by square root of 8 into square root of 4. Therefore r is equal to minus 5.2 2.8 into 2. Therefore r is equal to minus 5.2 divided by 5.6. Therefore r is equal to minus 0.92. आता minus 0.92 व्हॅल्यू काय मिळाले कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोएफिशिएंट. कोरिलेशन कुठून लाईज होतो तर -1 to +1. आता तुम्हाला काय मिळाले 0 पेक्षा लेस मिळाली आहे म्हणजे 0 पेक्षा लेस आणि -1 नंतरची व्हॅल्यू मिळाली म्हणजे काय -0.92 म्हणजे हे काय आहे निगेटिव्ह कोरिलेशन मिळाली व्हॅल्यू. आणि तुम्हाला काय सांगितले टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स. टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स कसं फाइंड करायचं तर t इज इक्वल टू r इंटू स्क्वेअर रूट ऑफ n-2 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस r स्क्वेअर. r म्हणजे काय येणार आहे तर कोरिलेशन कोएफिशिएंट तो काय मिळाले तुम्हाला -0.92. n मीन्स काय येणार आहे सॅम्पल साईज -0.92 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 5 1 minus -0.92 square. Therefore t is equal to -0.92 into square root of 3 divided by square root of 1 minus 0.15. Therefore t is equal to -0.92 into square root of 3 1.73 divided by square root of 1 minus 0.15 means 0.15. Therefore t is equal to 1.59 divided by square root of 0.15 0.38. Therefore t is equal to 4.18. ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय फाइंड करायचे तर टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स. आता टेस्ट ऑफ सिग्निफिकन्सचा फॉर्म्युला मी काय सांगितलेला r डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस r स्क्वेअर डिवाइडेड बाय n-2. n-2 हा काय जाणार न्यूमरेटरला म्हणजे फॉर्म्युला काय येणार r इंटू स्क्वेअर रूट ऑफ n-2 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस r स्क्वेअर. इथं काय सांगितले टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स. मग टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स काय मध्ये काय करतो आपण स्टुडंट टी टेस्ट ही यूज करतो कारण टेस्ट आपल्याला फाइंड करायची. मग टी इज इक्वल टू आर म्हणजे काय असणार आहे तर कोरिलेशन कोएफिशिएंट n-2 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. पण n म्हणजे काय दिले तुम्हाला सॅम्पल साईज. सॅम्पल साईज किती दिलेले आहेत इथं 5 दिलेले आहेत. फक्त व्हॅल्यूज तुम्हाला सबस्टिट्यूट करायचे आणि टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स फाइंड करायचे.
तर r ची व्हॅल्यू काय आली -0.92. n -2 मीन्स 5 -2. मग स्क्वेअर रूट ऑफ काय येणार 5 - 2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस r स्क्वेअर. r ची व्हॅल्यू काय -0.92 मीन्स -0.92 ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट काय येणार -0.92 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनसचा स्क्वेअर काय येणार तिथं प्लस आणि 0.92 चा स्क्वेअर काय येणार 0.15 येणार आहे. नेक्स्ट -0.92 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3 1.73 डिवायडेड बाय 1 मायनस 0.15 मीन्स काय येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 0.15. नेक्स्ट -0.92 इंटू 1.73 तो काय मिळाला आहे 1.59 divided by square root of 0.15 0.38. therefore t is equal to 4.18. म्हणजे टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स काय मिळालं 4.18 मिळालं आणि तुम्हाला कोरिलेशन कोएफिशिएंट काय मिळालंय -0.92. Stop the lecture.